मुख्यमंत्र्यांनी ठाण्यानंतर आता बारामतीकडे मोर्चा वळवलाय अशी टीका रोहित पवारांनी यानंतर केलेली आहे। ऑपरेशन लोटसमधून अजित पवार आणि शिंदेंची गळचेपी सुरू झालेली आहे का असा प्रश्न सुद्धा रोहित पवारांनी उपस्थित केलाय। राजकीय द्वेषातनं चौकशी करून संस्था बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची टीका सुद्धा रोहित पवार करतायत। भाजपकडनं अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे असं ते म्हणतायत, तर भाजपला अजित पवारांची गरज आता संपली आहे का असा सवाल शशिकांत शिंदे यांनी देखील केलाय। त्याच्या आधी मोर्चा कुठेतरी ठाण्याकडे असायचा। ठाण्याची ताकद आपल्याला कशी कमी करता येईल, पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत ती संस्था चालत होती। अजितदादांचा सुद्धा एक खूप मोठा वाटा आहे तिथं निर्णयामध्ये। म्हणूनच कदाचित असं वाटतं की एका कुंडीला तर अडचणीत आणलेलंच आहे, व दुसऱ्या कुंडीला अडचणीत आणण्यासाठी कदाचित हा जो काही मोर्चा आहे तिचा तो बारामतीकडे दाव्याकडे वळवण्यात आलेला आहे। हास्यास्पदे आम्ही त्यांना 1200 पानाचे पुरावे देऊन सुद्धा इथं करप्शन झालंय, तिथं 5-5 हजार कोटी रुपये खाल्ले, त्या बाबतीत मात्र ते कुठेही काय करत। मला माहित नाही की त्याच्यासाठी केलं का। मला असं वाटतं की पूर्वी एक अतिवृष्टीच्या बाधित असलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये सीएम फंडामध्ये आपल्याला अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा निर्णय जो झाला होता त्याला शेतकऱ्यांचा विरोध झाला, शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींचा विरोध झाला, आणि तो विरोध झाल्यामुळे मग इकडे तुम्ही देताय मग तिकडे का देत नाही अशा प्रकारची भावना आहे का असं मला त्यात वाटतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।